साहेब माझा प्रॉब्लेम हा आहे, हा माझा मुलगा आहे ना, मुलगा आहे का तो? त्याला बोलता येत नाही आणि समजतही नाही, कोणतेच व्यवहार करता येत नाही. त्याचे शरीर तर चांगलं झालं पण दिमाग त्याचे बरोबर नाही. तर तुम्ही म्हणलं होतं म्हणून मी हे लेटर लिहून आणलंय. माझ्या मतीमंत मुलगा लोकरामटेके यांचे नाव पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ मध्ये दाखल करण्याकरिता. विषय काय आहे म्हटलं, पुन्हा सांगा एकदा. विषय काय आहे याचा? पेन्शन पेमेंट ऑर्डर मध्ये याचं नाव त्यांनी घातलेलं नाही. पेन्शन ऑर्डर. हा, पेन्शन पेमेंट ऑर्डर. पेन्शन पेमेंट ऑर्डर काय आहे हे टोटल पूर्ण? टोटल म्हणजे ते देतात ना पीपीओ. हा, पीपीओ. हा, पेन्शन पेमेंट ऑर्डर देतात ना, त्याच्यात त्याचं नाव घातलं नाहीये. जेव्हा की मी अगोदरही मी त्यांना हे केलं होतं. आता ते म्हणतात ह्या सर्टिफिकेट मध्ये हे जे आहे ना, ते म्हणतात, एक मिनिट, हे जे वातावरण लिहिलेलं आहे, The disability certificate should categorize, indicate that the handicap is of such nature so to prevent the application from earning his livelihood. हा तर अर्निंग करू शकत नाही. आणि त्याचे इन्सिस्टंट आहे की सर्टिफिकेट मध्ये आल्या पाहिजे. पण हे जे मेडिकल वाले सर्टिफिकेट देऊन राहिले त्याच्यामध्ये ते वाक्य घालायला तयार नाही आहेत, म्हणून मी अडचणीत आलो. या डिसेबिलिटी सर्टिफिकेट मध्ये ते वाक्य नाही घालते कारण हा त्यांचा स्टँडर्ड फॉर्म आहे. स्टँडर्ड फॉर्म आहे. पण त्याचे इन्सिस्टंट आहे की हे वाक्य आल्याच पाहिजे सर्टिफिकेट मध्ये. नाही हे वाक्य, हे वाक्य आल्याच पाहिजे, नाहीतर आम्ही नाही हे करणार. ते वाक्य कसं येईल? पण ते वाक्य नाही येऊ शकणार कारण हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. ते तर त्यांनी सांगितलं मेडिकल वाल्यांनी. पण आता ते घालायला तयार नाही आहेत आणि सर्टिफिकेट असे देतात. मग आम्ही काय करू? हा प्रॉब्लेम आहे साहेब. तर मला एक सांगा, हे जे कोणी म्हटलं तुम्हाला की याच्यामध्ये ते लिहून आणा ते वाक्य म्हणून? आहेत नाही कंट्रोलर ऑफ अकाउंट्स, SK बोस रोड कोलकाता, प्रधान लेख नियंत्रण, ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ अकाउंट्स. या ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ अकाउंट्स यांनी तुम्हाला म्हटलं आहे की डिसेबिलिटी सर्टिफिकेट मध्ये हे वाक्य वाक्य पाहिजे. द डिसेबिलिटी सर्टिफिकेट शुड categorize, indicate that the handicaps of such a nature so to prevent the application from earning his livelihood. अच्छा, हे तर पॉसिबल नाही होणार. याच्याकरता दुसरा काही मार्ग सांगितला का पुन्हा? नाही, याच्यासाठी दुसरा मार्ग काही सांगितलंच नाही. त्याच्या हेच म्हणणं आहे की हे सर्टिफिकेट मध्ये नाही आलं. तुम्ही फोनवर बोलणं केलं की व्यक्तिगत जाऊन आले? तुम्ही फोनवर बोलले? फोनवर नाही, लेटर कर. आता कलकत्त्याला कुठे लेटर नच करस्पॉन्डन्स आहे ना, पत्राद्वारेच करस्पॉन्डन्स आहे. ठीक आहे, पत्राद्वारे सुरू आहे. तर आता तुम्ही पहिलं पत्र कोणतं पाठवलं, काय केलं तर अप्लिकेशन? त्याच्यात मी हे लिहिलं होतं की बाबा माझा मुलगा असा आहे. मी पहिले तुम्हाला लिहिलं होतं त्यांना, तर तेव्हा त्यांनी एंट्री केलं आहे सर्व्हिस बुक मध्ये जेव्हा. पण अजून इन्सिस्ट करून राहिले की फ्रेश सर्टिफिकेट त्याच्यामध्ये हे वाक्य पाहिजे. जेव्हा की मेडिकल वाले म्हणतात आम्ही नाही देत. आम्ही गेलो होतो मेडिकल मध्ये, त्यांनी लिहून तर दिलेलं आहे टिकले साहेबांनी, पण ते म्हणतात आम्ही नाही घालत वाक्य. आमचं प्रोफार्मा असंच आहे. डिसेबिलिटी सर्टिफिकेट ही कांट अर्न हिज लाईव्हलीहूड. लिहून दिलं आहे. नाही, पण हे असं नाही चालणार ना लिहून. त्यांना या डिपार्टमेंटला जे आहे ते या सर्टिफिकेट मध्येच पाहिजे. आणि हे सर्टिफिकेट अशी नाही देणार कधीच. हा फॉर्मॅट चेंज नाही होणार. म्हणून आपण त्यांना ऑप्शन हे देऊ शकतो की या सर्टिफिकेटच्या व्यतिरिक्त कुठल्या डॉक्टरचं तुम्हाला असं प्रमाणपत्र पाहिजे ज्यामध्ये आम्ही हे वाक्य लिहून आणू, असं बोलू शकतो ना आपण त्यांना पत्राद्वारे. त्यांनी दिलेलं नाही ते कशा प्रकारचे आहे त्याच्यात दिलेलं आहे डिटेल.
ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे. हे तुम्ही अगोदर या डिपार्टमेंटला होते का? हो, तुमचं पीपीएफ यांना द्यायचं आहे. पीपीएफ मध्ये याचे नाव नाही आहे. याचं नाव करायचं आहे ना. तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला होते? डिफेन्स अकाउंट्स डिपार्टमेंट. डिफेन्स अकाउंट डिपार्टमेंट. तर आता बघा, हे तर काम जे आहे हे तुम्ही उद्याला मुख्यमंत्री कार्यालयामध्ये येऊ शकता का? कुठे राहता तुम्ही? ते इंदोर आहे ना, कामठी रोड. नागपूरलाच राहता म्हणजे. तर कुठे मुख्यमंत्री ऑफिस कुठे आहे? मी एक काम करतो, साहेबांची वेळ घेतो. तुम्ही हे माझं लेटर, हे लेटर जे आहे उद्या तिथे न येता तुम्हाला वारंवार चक्रा होईल. चक्र न करता मी साहेबांची वेळ घेतो अगोदर, आणि वेळ घेऊन तुम्ही मला परवा सकाळी 7:30 वाजता झूम मीटिंगच्या माध्यमातून जोडा. मी तुम्हाला सांगतो की काय बोलले साहेब म्हणून. किंवा सकाळी 9:30 वाजता फोन करा. एक तर सकाळी मीटिंग जॉईन करा माझी सकाळी 7:30 वाजता, मंगळवार ते शनिवार. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 5 दिवस पूर्ण भारतातील, महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्याकरता मीटिंग राहते. एकतर तुम्ही त्या मीटिंग मध्ये जोडा. डाउनलोड कसं करायचं आहे ऍप, झूम ऍप, तर माझा स्टाफ सांगून देईल तुम्हाला. असेल कोणी तर बोलवून घ्या. कोणी असेल शिकलेला मुलगा किंवा ज्याला समजते, खोलो ते असं मागे खडा खाली. हे तुमचं लेटर, हे पहिलं लेटर, त्याच्यावरती ही त्याची सर्टिफिकेट द्या. मुलगा कोणता आहे? मोठा आहे का? पुन्हा एक मुलगा तुम्हाला? तो याच्यापेक्षा मोठा आहे. अच्छा, तो मोठा आहे. पण याच्याहून लहान दिसतो. अच्छा, याच्या थोडस बॉडी चांगली झाली आहे, पण बुद्धीनच याचा विकास झाला नाही. अशा केसेस होतात ना. ह्या केसेस होतात ना. ही पहिली केस आहे भारतातली. आता याच्या अगोदर आता हे काय आमच्या ऑफिस वाले पहिलीच केस होती माझी. अच्छा, ठीक आहे. करू आपण याला मार्गेत तर लावू, बघू कुठपर्यंत पोहोचते. तर शेवटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करू या कामाला. 182 तारीख किती आहे? 22 आहे ना. 22. काय नाव पूर्ण दाखवा. याचे युडीआयडी कार्ड दाखवा. आप छोटे भाई हो क्या? अच्छा, मोठा आहे का? बसा इथे, बस इथे. दाखवा. नाही, हेच दाखवा पेपर. असू दे, दोन ते दाखवून द्या. वय किती यायचं? याच्या आता 37 सुरू आहे. जॉब काही नाही करत ना? काहीच नाही, त्याला बोलतच येत नाही. काय करणार आहे? मोबाईल नंबर सांगा. 87942077 तुझं नाव काय? उल्हास रामटे. उल्हास, तर मंगळवारी मला सकाळी 7:30 वाजता एक तर झूम मीटिंगच्या माध्यमातून जॉईन कर. माझी झूम लिंक असेलच किंवा नसेल तर पाठवून देतो. आणि उद्या मी साहेबांकडे जाईल, तर ह्या केसविषयी बोलतो, कानावर टाकतो त्यांच्या. ते कदाचित होऊ शकते मंगळवारी बोलू शकतात. मंगळवारी कुठे? हैदराबाद हाऊस. म्हणजे उद्या पण तुम्हाला मी बोलवलं असतं, पण डबल चक्कर होऊन जाईल. तर मी स्वतः बोलून घेतो
मंगळवारी तुम्ही हैदराबाद हाऊस सिव्हिल लाईन्स मुख्यमंत्री सचिवालय इथे यायचं आहे 4 वाजता. पण ते केव्हा यायचं, जेव्हा मी हो म्हटलं तेव्हा. म्हणजे मला मंगळवारी मी सकाळी 7:30 वाजता झूमच्या माध्यमातून जोडा, तेव्हा आपण तिथे चर्चा करून घेऊ साहेब काय बोलले, उद्या काय बोलतील माझ्यासोबत तर, आणि मग तुम्हाला मी सांगून देतो. तर मग मंगळवारी सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊसला यायचं, तिथे साहेबांची भेट करून देईल. त्यांना हा जो प्रश्न तुम्ही मला सांगितलेला आहे हा त्यांच्याशी बोलायचा, ते पत्र देऊन देईल. पत्रावर काय होते पुढचे मग आपण बघू, असं करता येईल आपल्याला. ठीक आहे दादा, एवढं आपल्याला करता येईल. दुसरा मार्ग म्हणजे आता ह्या पत्रव्यवहारावर तुम्ही पत्र करा. माझं हे व्यक्तिगत सोल्युशन आहे. हे जे पत्र तुम्हाला आलेलं आहे त्यांच्यातर्फे, हे ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ अकाउंट्स इथलं जे पत्र आलेलं आहे, या पत्रावर तुम्ही रिप्लाय द्या की त्याच्यावर डॉक्टर लिहून द्यायला तयार नाही आहे, कारण ते स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय लागते नाही, त्यांनी लिहून दिलं आहे टिकले साहेबांनी. नाही, हे लिहून दिलं त्यांनी. हे लिहून दिलं ना, हा. पण त्यांना हे नाही पाहिजे आहे, त्यांना सर्टिफिकेट मध्ये पाहिजे आहे. हा. तर सर्टिफिकेट मध्ये तर राहूच नाही शकत, कारण तो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे गव्हर्नमेंटचा. हा. तर मग त्यांना आपल्याला यांना रिप्लाय द्यायचे आहे. एखादा वकील किंवा कोण आहे तुमचे, हे ऍडव्होकेट आहे का, हे कोणी बनवलं पत्र? हे तर हे तर त्यांच्या आहे. तुमचे पत्र कुठे आहे, तुमच्याकडून रिप्लाय? मी पाठवलं होतं ते पत्र. तुम्ही पहिले पत्र पाठवलं, हा. त्याच्यावरती हे उत्तर आलं. याच्यावरती रिप्लाय कुठे आहे? याच्यावरती रिप्लाय त्यांनी दिलेच नाही ना. हा त्यांच्याकडून आलं ना पत्र, हा. तुमचा रिप्लाय कुठे आहे याच्यावरती? नाही, ते मी पाठवलं हा, तर नाही. मग आता तुम्हाला तो रिप्लाय तयार करा. एखादा वकील पकडा, 1000-2000 रुपये घेईल तो ड्राफ्टिंगचे, त्याला सांगा हा विषय. आपण काय करू शकतो, कायद्याची लढाई तर वकीलच लढेल. मी काय करू शकतो, रिकमेंडेशन करू शकतो. रिकमेंड करू शकतो की याचं हे काम करा. मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून पत्र काढून तुम्हाला ते पत्र ते पाठवतील. पण कायद्यामध्ये आपल्याला बसवायचं कसं आहे ते वकीलच सांगेल. कळलं का? तर एक वकील घ्या काका, मी तुम्हाला जेन्युइन सल्ला सांगू. वकील घ्या, वकिलाला हे पत्र दाखवा, याच्यावरती पत्र तयार करा. माझ्यासारख्या टेक्निकल माणसाची वकिलासोबत बोलणं करून द्या. मी सांगेल त्याला की मेडिकल सर्टिफिकेट मध्ये तो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, ह्या पॉइंट यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही, त्यामध्ये देऊ शकत नाही. त्यावरती मग वकील स्वतःची ड्राफ्टिंग करेल आणि तो करेल. आपल्याला पत्रव्यवहार टेक्निकली करावा लागेल. तर साहेब, पहिले आपलं हे चीफ मिनिस्टर साहेबांसोबत बोलणं झाल्यानंतर माझं आहे का, मिनिस्टर साहेबांसोबतही बोलणं झालं, रिकमेंडेशन होईल, पण टेक्निकल बाजू तर आपल्याला सांगावं लागेल. मी जे तुम्हाला निर्णय सांगत आहे तसं परवा पण करावं लागेल, आजही करावं लागेल. याचं उत्तर तर द्यावं लागेल ना पत्रव्यवहाराचं. याचं उत्तर कोण बनवेल? आपल्यालाच बनवावं लागेल. आणि आपल्याला टेक्निकल लँग्वेज समजत नाही तर कोण लिहून देईल? एखादा वकील लिहून देईल. मग आपण ते पत्रव्यवहार जे होऊन राहिले, साहेब आम्ही एवढे पत्रव्यवहार केले, एवढं आम्ही परेशानी भोगून राहिलो, आणि मागत काय तर माझ्या पोरासाठी पीपीएफ हे मागत आहोत, पेन्शन. माझ्या वडिलांची पेन्शन त्याला मिळाली पाहिजे, कारण तो मूकबधीर आहे, मतिमंद आहे, इंटेलेक्च्युअल त्याला डिसेबिलिटी आहे. तर आम्ही वाईट काय केलं? आणि आमच्या अधिनियम ऍक्ट 2016च्या अंतर्गत हे लिहिलेलं आहे की त्याला तो मिळायला पाहिजे, हक्क आहे त्याच्या वडिलाच्या. तर एवढं जेव्हा आपण सांगू तर एक लेटर फायनल आपल्याला मिळू शकते. जेव्हा साहेबांच्या कानावर आपण ही गोष्ट टाकली तर तिथून ते म्हणले की ओके तुमचं बरोबर आहे, ते पत्र बनवून देतील. पण आता जरी पत्र बनवून दिलं तरी पत्र ते टेक्निकली नाही राहणार. माझ्या गोष्टी समजायचं का तुम्ही? आपल्याला टेक्निकली पुढे वाढायचंय, लिगली पुढे वाढायचंय. माझ्याकडे तुम्ही आले तर माझ्याकडे जर वकील राहिला तर मी आता बनवून दिलं असतं, पण वकिलाचं काम वकीलच केलं आहे की नाही. तर माझा असं सल्ला आहे तुम्हाला, मी साहेबाशी बोलतो तरी पण याचं उत्तर तुम्ही अगोदर पाठवा. कारण साहेबही ड्राफ्ट करेल, ड्राफ्ट होईल आणि ते लेटर कुठे जाईल? कोलकात्याला जाईल. गेलं कोलकाता लेटर, त्या लेटरवरची रिप्लाय काय येईल? काय पुढे कम्युनिकेशन काहीच नाही. मग आपण काय करू? माझ्याकडलं वी हॅव टू स्टार्ट द कम्युनिकेशन विथ द डिपार्टमेंट विथ द हेल्प ऑफ सम लिगल ऍडव्होकेट. एखादा लिगल ऍडव्होकेट घेऊन आपल्याला लिगल टेक्निकल गोष्टी सुरू कराव्या लागेल. आणि शेवटीला मग आपण
एक रिकमेंडेशन करू की असं व्हायला पाहिजे साहेब. तुला कळलं ना दादा उल्हास? हो. ठीक आहे. एक वकील घ्या, अति तत्काळ घ्या, याच्यावरती ड्राफ्टिंग सुरू करा. हे राहू द्या माझ्याकडे, हो. हे माझ्याकडे राहू द्या. मी बोलतो साहेबांकडून, पण तरी टेक्निकली आपल्याला काम सुरू करावंच लागेल. हो. हे करावंच लागेल. ठीक आहे, आणखी काही? बरं, धन्यवाद. ठीक आहे, नमस्कार. झालं म्हणजे नमस्कार.